प्रामुख्याने ही आहे की जिल्हा परिषद शाळा मिडसिंगा येथे सध्या पहिली आणि तिसरी हा एकत्र वर्ग बसवला जातो आहे आणि 6वी आणि 7वी हा एकत्र वर्ग बसवला जातो आहे. आमची प्रमुख मागणी ही आहे की पहिलीचा सिलेबस आणि तिसरीचा सिलेबस हा वेगवेगळा असून नेमकं शिक्षक कोणाला शिकवणार. 6वीचा आणि 7वीचा हा सिलेबस वेगळा असून नेमकं शिक्षकांनी 6वीचं शिकवायचं की 7वीचं शिकवायचं. शासनाने असं करावं की सगळ्याला पहिली ते 8वी एकच अभ्यासक्रम करावा व पहिली ते 8वी एकत्र बसवावे आणि एकच शिक्षक नेमावा. जर शासनाच्या माध्यमातून जरी पटसंख्या कितीही असेल तरी शासनाचा त्यांना त्यांची जिम्मेदारी आहे की त्यांना प्रत्येक वर्गाला एक वैयक्तिक शिक्षक देणं व ग्रामीण भागातील तरुणांचे जे शिक्षणाचा स्तर हा उंचावणं हे शासनाचं देखील तेवढंच कर्तव्य आहे. आमची जिल्हाधिकारी आत्ताच आम्ही सीओ मॅडमची भेट घेतली की आम्हाला काही करून तात्काळ तुम्ही शिक्षक देणे हे तुमचे बंधनकारक आहे. आमची ही नागरिकांची मागणी आहे. जर तुम्हाला तात्काळ शिक्षक देणं होत नसेल तर तुम्ही लाडकी बहीण योजना जशी होती तशा माध्यमातून तुम्ही तात्काळ जे शिक्षणासाठी पात्र आहेत शिक्षक शिकवण्यासाठी गावातील जे तरुण आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्यावं. तुमच्या ऑफिसच्या माध्यमातून त्यांना मानधन द्यावं जे की मिडसिंगा गावातील असतील त्याला वाहतुकीचा खर्च देखील टळेल. अशा माध्यमातून तुम्ही गावातली तात्पुरती तरी तिथं शिक्षकाची सोय करावी. कालच आम्ही जी पहिलीची गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार केला होता. काल बहुतेक आज सकाळी तिनं TC काढून नेलेली आहे. शिक्षकाचा बोऱ्या वाजल्यामुळे जी गुणवंत विद्यार्थी आहे पहिलीची तिचं जर भविष्य पहिलीतच का अंधारात जात असेल तर राहिलेले पालकसुद्धा TC काढून न्यायला कमी जास्त करणार नाहीत. त्यामुळे आमची एकच मागणी आहे की विद्यार्थ्याची पट कसं वाढावं यासाठी देखील जिल्हा परिषदनं किंवा कलेक्टर ऑफिसनं गावात त्यांनी जो मोहीम राबवावी. आपण काय शिकवतोय स्थर घसरत असेल तर विद्यार्थी निघून जात आहेत. त्यासाठी शासन फक्त पगार न देता शासनाने सुद्धा गावात सुद्धा पडताळणी केली पाहिजे. विद्यार्थी का शाळा सोडून जातात एवढी आमची मागणी आहे. लवकरात लवकर पूर्ण करावी. नाहीतर आम्ही विद्यार्थी घेऊन आपल्या ऑफिसला सर्वच पहिली ते 8वी विद्यार्थी घेऊन इथं शाळा भरवण्यात येईल. विद्यार्थ्यांची संख्या किती आहे शाळेमध्ये? विद्यार्थी 110. काय नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचे? पहिलीच्या विद्यार्थ्याला तिसरीचं शिकवलं जाते. एकच शिक्षक 2 वर्ग ॲट टाइम घेत आहेत. नुकसान म्हणजे अंधारातच भविष्य. जिथून शिक्षणाची सुरुवात व्हायची तिथूनच अंधार पडायला चालू झालेला आहे. आज सकाळीच भोसगुडे म्हणून आहे तिची TC आजच सकाळी काढून नेलेली आहे. तुमचं नाव सांगा. ओंकार दत्तात्रय आगळे, सामाजिक कार्यकर्ता मिडसिंगा.